असा महाराष्ट्र आतापर्यंत महाराष्ट्रात राहणाऱ्या कोणीच बघितला नसेल. रस्त्यावर हत्या होत आहेत, चिमुरड्यावर अत्याचार होत आहेत आणि सुरक्षा धाब्यावर मारली जात आहे. आणि याच कारणामुळे महाराष्ट्राचा अर्धा बिहार झालाय का, असा प्रश्न उपस्थित होतोय. आता ही नाशिकचीच घटना बघा. वय वर्ष 3, वडिलांचं झालेलं भांडण, खेळण्या बागडण्याच्या वयात अत्याचार सोसला आणि मुलीची दगडाने ठेचून हत्या झाली. नाशिक जिल्ह्यातील डोंगराळे गावची ही घटना आहे. अत्याचार झालेल्या चिमुरडीच्या वडिलांची आणि आरोपी असलेल्या विजय खैरनार याचे काही दिवसापूर्वी भांडण झालं होतं. याच भांडणाचा राग विजय याने चिमुरडीवर काढला. आधी तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. नराधामानं या मुलीचं वय तरी बघायला हवं होतं. अत्याचार झाल्यानंतर तिला दगडानं ठेचलं आणि यामध्ये मोठं स्वप्न बघत असलेल्या चिमुरडीचा जीव गेला. विजय खैरनार याला नाशिक पोलिसांनी अटक केली. अर्ध्या तासाच्या आत पोलिसांना हा नराधम सापडला. याची चौकशी केली आणि त्याचं वडिलांसोबत असलेलं भांडण पुन्हा उरकून काढलं. याच घटनेमुळे अख्खा महाराष्ट्र आता पेटून उठलाय, तर कुटुंब लेकीच्या आठवणीत हळहळताना दिसतंय. राजकारणी मंडळींनी ही केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालू असं सांगितलं. दादा भुसेंनीही त्यांना हेच सांगितलं. पण या सगळ्या केसेस चालवून या लेकीचा जीव परत येणार आहे का? महाराष्ट्रात नाशिकमध्ये झालेली ही घटना चिडाडणारी आहे. महाराष्ट्रात याआधी अशा कित्येक घटना झाल्या, त्यावेळी अख्खा महाराष्ट्र पेटून उठला, आंदोलनं झाली, दरवाईप्रमाणे केस फास्ट ट्रॅक कोर्टात चालू असं आश्वासन दिली गेली. मात्र आतापर्यंत महाराष्ट्रात साधारण 1200हून अधिक पॉस्कोच्या केसेस पेंडिंग आहेत. यामुळं महाराष्ट्रातल्या अत्याचार झालेल्या प्रत्येक मुलीला कितपत न्याय मिळत असेल हा प्रश्न आहे. सरकारने दिलेली आश्वासनं, हळहळलेला महाराष्ट्र सगळ्यांनीच पाहिलाय. आता गरज आहे ती विकृती ठेचण्याची. नाशिकमध्ये झालेली ही दुर्दैवी घटना, या घटनेतून राजकारण्यांनी आणि प्रशासनाने मोठा धडा घ्यायला हवा. अशाच माहितीपर व्हिडिओसाठी न्यूज नेटवर्क 360 ला फॉलो करा.